मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत झणझणीत वाटीव डाळीचं पिठलं। हे पहा, ही घेतलेली आहे आपण हरभऱ्याची डाळ। ही 1 वाटी डाळ होती। ही जवळजवळ मी 5 ते 6 तास भिजत ठेवलेली आहे आणि त्यामुळे ही छान बघाशी फुललेली आहे। आता या डाळीचं आपण छान वाटीव डाळीचं पिठलं करणार आहोत। आता पिठलं बनवण्यासाठी आपण सुरुवातीला एक मिक्सरचं भांडं घेऊयात आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जी भिजवलेली डाळ आहे ती डाळ घालून घेऊयात। मला हे पिठलं मी जे बनवणार आहे ते नैवेद्यासाठी बनवणार नाहीये, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये काही जिन्नस घालणार आहे। त्यामध्ये आपण हिरवी मिरची घालणार आहोत, थोडा आल्याचा तुकडा एक घालणार आहे, थोडीसा लसूण घालणार आहे आणि हे मिक्सरमध्ये ओबडधोबड असं वाटून घेणार आहोत। हे पहा, अशा पद्धतीने आपण ते वाटून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला डाळ अशी दिसणार आहे, काही बारीक डाळ आहे, काही वाटलेली पूर्ण डाळ आहे। आता याला आपण फोडणी देणार आहोत। आता आपण फोडणीसाठी तेल घेऊयात। तेल घेतलं की त्याच्यामध्ये जिरे मोहरीची आपण आता फोडणी घालणार आहोत। तेल छान तापलेलं आहे। आता आपण त्याच्यावर मोहरीची फोडणी देऊयात। मोहरी जरा जास्तीच घालायची। मोहरी छान जास्त असेल तर ती दिसायलाही छान आहे आणि चवीलाही चांगलं लागते। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण 1 चमचा जिरे घालणार आहोत। जिरे पण छान तडतडू द्यायचे। जिरे छान तडतडले की त्याच्यामध्ये आपण कांदा घालणार आहोत बारीक चिरलेला आणि कांद्याबरोबरच आपण तडका म्हणून कढीपत्ता घालणार आहोत आणि छान परतून घ्यायचा। कांदा परतून झाला की मग त्याच्यामध्ये बाकीचे जिन्नस घालणार आहोत। कांदा चॉकलेटी रंग येईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे। कांदा परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हळद घालणार आहोत। जर आपण आधी हळद घातली तर मग कांदा परतलाय की नाही हे लक्षात येत नाही, त्यामुळे आपण हळद आहे ती जरा थोडा उशिरा घालणार आहोत, कांदा थोडा परतून झाल्यानंतर। हे बघा, आता कांदा छान परततोय आपला, रंग त्याचा बदलायला लागलेला आहे आणि हे सगळं आहे की नाही एकदम मध्यम आचेवर परतायचं आहे। अगदी गॅस मोठाही करायचा नाही आणि अगदी छोटाही करायचा नाही। कांदा छान परतलेला आहे बघा। आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत हळद। कांदा छान भाजल्यामुळे आता हळद घातली तरी हरकत नाही। हळद झाली की त्यानंतर आपण थोडंसं हिंग घालणार आहोत। हिंगानं टेस्ट येते, वासही छान येतो आणि पुन्हा एकदा आपण छान परतून घेणार आहोत। हे देखील छान परतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण एक छोटा चमचा साखर घालून घेतोय आणि साखर सुद्धा छान अशी हलवून घ्यायची आहे, म्हणजे ती विरघळली जाईल आणि हे सगळं छान परतून झालेलं आहे बघा। आता हे बघा, अशा पद्धतीने आपलं छान परतलेलं आहे। आता यामध्ये आपण घालणार आहोत वाटलेली डाळ। ही वाटलेली डाळ आता आपण याच्यामध्ये परतणार आहोत। आता डाळ छान आपण परतून घेणार आहोत। एकदम मंद गॅसवर ही परतायची आहे। सुरुवातीला थोडासा चिकटपणा जाणवेल आणि मग ती हळूहळू सुट्टी होऊन जाते। आता हे सगळं झालं। आता तुम्ही मला म्हणाल की ताई तुम्ही मीठच नाही टाकलेलं। अगदी बरोबर, मी आधी मीठ का टाकत नाही, कारण मला तेवढा अंदाज येत नाही, म्हणून मी काय करते आधी थोडीशी भाजी करून घेते आणि मग त्यानुसारच मीठ टाकते, म्हणजे माझ्या भाजीमध्ये मीठ जास्तही होत नाही आणि कमीही होत नाही, बरोबरीचं मीठ पडतं। प्रत्येकाची करण्याची पद्धत असते, त्यानुसार आपण ते करत असतो। माझी ही पद्धत आहे, सगळ्यांनी फॉलो करावी अशी माझी मुळीच इच्छा नाही, प्रत्येकाचं वेगवेगळं आहे। आता आपण मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण पुन्हा डाळ ही छान परतून घेणार आहोत आणि 5 मिनिटं किंवा एक 2-3 मिनिटं तरी आपण हिला वाफ घेऊन देणार आहोत। तिला वाफ येणार आहे म्हणून आपण झाकण लावून ठेवणार आहोत त्याच्यावरती। आता हिची वाफ काढून घेऊयात आपण। बघा, साधारणतः 5 मिनिट झालेले आहेत। आता आपण पुन्हा झाकणी काढून घेऊयात आणि झाकणी काढून घेऊन
डाळ पुन्हा परतायची आहे. आता हळूहळू डाळ आपली डाळ ही मोकळी व्हायला सुरुवात होतीये. थोडीशी लागते खाली, सतत हलवायचं याला, त्यामुळे ती लागणार नाही. पण लागलेली जी बाजू आहे ती खायला फार छान लागते, टेस्टी लागते, खरपूस अशी लागते. माझ्या घरी माझ्या मुलांना आणि माझ्या मिस्टरांना ही करपलेली डाळ आवडते. हे बघा, आता हळूहळू आपण ही हलवणार आहोत. ती मोकळी व्हायला सुरुवात झालेली आहे. अजून असं वाटतंय डाळ चांगली भाजलेली नाहीये किंवा परतलेली नाहीये, तर आपण पुन्हा तिला झाकून घेऊयात. पुन्हा एक वाफ काढून घेऊयात, म्हणजे ती पूर्णपणे मोकळी होणार आहे. पुन्हा मी झाकण काढून घेतलेलं आहे बघा आता, आणि ती आता आपण हलवून घेऊयात, म्हणजे खाली लागणार नाही. जेवढी आपण जास्त डाळ अशी छान हलवून घेऊयात, परतून घेऊयात, तेवढी ती चांगली मोकळी होती. खूप छान लागते ही डाळ. आणि मी पुन्हा एकदा सांगते, मी हे नैवेद्यासाठी बनवलेली नाहीये. जर तुम्ही ही बाप्पांच्या नैवेद्यासाठी बनवणार असाल तर याच्यामध्ये लसूण घालू नका, कांदा घालू नका, खोबऱ्याचा कीस थोडासा घातला तर उत्तम. बघा, खूप छान अशी आपली मोकळी सुटसुटीत डाळ होतीये. हे पहा, मस्त असं आपलं पिठलं एकदम मोकळं झालेलं आहे. पूर्ण डाळ आपली सगळी सुटसुटीत झालेली आहे. फार मोकळंही करू नये पिठलं, नाही तर टोठरे बसतात. थोडंसं ओलसरच असावं, त्या पद्धतीचं हे आपण पिठलं छान असं करून घेतलेलं आहे. आता शेवटी कोणती क्रिया करायची, तर बघा, शेवटी आपण त्याच्यावरती लिंबू पिळून घेणार आहोत. लिंबाने त्याला एक वेगळी चव येते, म्हणून लिंबू पिळून घेणार आहोत. आणि नंतर त्याच्यावरती आपण गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत. वाव, मस्त मस्त असं आपलं वाटीव डाळीचं पिठलं तयार झालेलं आहे. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा. माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, त्याचबरोबर कमेंट्सही टाका. थँक्यू.